बारामतीकरांचं कौतुक करावं तितकं कमी आहे याचं कारण असं, बारामतीकरांनी जो सुपुत्र या देशाला दिलाय ना त्याची किंमत कधीच होऊ शकत नाही। त्या पुरस्कार दिल्याच्या नंतर नितीन गडकरी साहेबांचे शब्द होते की या तोडीचा पुरस्कार पुन्हा द्यायचा कोणाला, पवार साहेबांसारखा माणूस पुन्हा होणे नाही। बाळा तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? त्या लहान मुलाने जे उत्तर दिलं ना ते अंगावर शहारे आणणारं उत्तर होतं। आम्हाला 2 दिवस जेवण नीट गेलं नाही। प्रत्येकाच्या तुमच्या डोक्यावर 1.5 लाख रुपयाचं कर्ज आहे। आता तुमचं जलमलेलं बाळ आहे ना त्याच्या डोक्यावर सुद्धा 1.5 लाख कर्ज आहे। मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं मला आपल्या समोर व्यक्त होण्याची संधी मिळालेली आहे। या व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर मंडळी, सुप्रियाताई असतील, डॉक्टर अमोल कोल्हे जिल्ह्याचे अध्यक्ष, सर्व मान्यवर आणि तुम्ही सगळे मायबाप, छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये जे स्वराज्याचं स्वप्न जिजाऊंनी पाहिलं होतं ते स्वप्न साक्षात प्रत्यक्षात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्या छत्रपती शिवाजी राजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं त्या रयतेच्या राज्यामध्ये 18 पगड जातीचे लोक होते, सगळ्या जाती धर्माचे लोक होते। आणि तशाच पद्धतीने तोच विचार घेऊन या बारामतीकरांचं कौतुक करावं तितकं कमी आहे याचं कारण असं, बारामतीकरांनी जो सुपुत्र या देशाला दिलाय ना त्याची किंमत कधीच होऊ शकत नाही। याचं कारण असं, परवाच नितीन गडकरी भारतीय जनता पार्टीचे अमरावतीला साहेबांना डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नावाने जो पुरस्कार दिला, त्या पुरस्कार दिल्याच्या नंतर नितीन गडकरी साहेबांचे शब्द होते की या तोडीचा पुरस्कार पुन्हा द्यायचा कोणाला, पवार साहेबांसारखा माणूस पुन्हा होणे नाही। ही सोपी गोष्ट नाहीये। कोण म्हणलंय? नितीन गडकरी म्हणलेत, विरोधी पक्षाचे नेते म्हणलेत। पवार साहेबांची किंमत देशाला कळली, महाराष्ट्राला कळली, बारामतीकरांना कळली। मित्रांनो, आम्ही आता नुकतंच रोहितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली पुणे ते नागपूर संघर्ष यात्रा केली। युवकांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक किस्सा सांगतो तुम्हाला, म्हणजे पवार साहेबांचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल। तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी ते। आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये होतो, तिथे एक महिला शेळी घेऊन आणि एक त्याची मुलगी आणि एक मुलाला घेऊन चालली होती। रोहितदादा पवार वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना, लोकांना भेटत होते, संवाद करत होते। त्या महिलेला विचारलं, कुठं चालल्या मावशी तुम्ही? ती महिला म्हणाली, आम्ही शेतात चाललोय कापूस वेचायला। त्या मुलीला विचारलं, तू काय करते? ती म्हणले, मी शाळेत जाते। कितवीला आहे? 7वीला आहे। त्या लहान मुलाला विचारलं, तू काय करतोय? म्हणला, 2रीला जातोय। रोहित दादांनी त्या पुढचा प्रश्न त्या मुलाला विचारला, बाळा तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? त्या लहान मुलाने जे उत्तर दिलं ना ते अंगावर शहारे आणणारं उत्तर होतं। आम्हाला 2 दिवस जेवण नीट गेलं नाही, अस्वस्थ वाटलं। तो मुलगा म्हणला, एका क्षणाचा विलंब न लावता म्हणाला, दादा मला बिगारी व्हायचंय। आमच्या 6 वर्षाच्या मुलाची जर स्वप्नच मारून टाकली असतील तर कशाच्या आम्ही गप्पा मारतोय? विकासाच्या? कुठल्या विकासाच्या गप्पा मारतोय आम्ही? कुणीतरी सांगताय नरेंद्र मोदी शिवाय देशाला पर्याय नाही। अरे काय केलं आमच्या नरेंद्र मोदीने? आम्हाला सांगा तरी। खताची दुकानं आमचीच, त्याच्या पुढे फोटो नरेंद्र मोदीचा। दुकानं आमची, भांडवल आमचं, विकतोय आम्ही। गम्मत आहे मोठी। अच्छे दिन आएंगे, 400 रुपयाचा गॅस 1200 नेला तरी आम्ही गप आहे, तरी म्हणतोय विकास झाला। पुलवामा गाडवला, सैनिक मेले, महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, काही सुट्टी दिली नाही। इथं देशावरचं कर्ज 4 पट केलं। 54,000 कोटीचं कर्ज होतं 2014ला। आज कर्ज किती आहे? आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळाने सांगायला पाहिजे। नरेंद्र मोदीची टिमकी वाजवणाऱ्या लोकांनी सांगितलं पाहिजे देशावर आता कर्ज किती आहे। 2,05,000 कोटीचं कर्ज आहे। प्रत्येकाच्या तुमच्या डोक्यावर 1.5 लाख रुपयाचं कर्ज आहे। आता तुमचं जलमलेलं बाळ आहे ना त्याच्या डोक्यावर सुद्धा 1.5 लाख कर्ज आहे। मित्रांनो, कधी हिंदू मुस्लिम करतात, कधी मराठा ओबीसी करतात, आमच्या खऱ्या प्रश्नापासून आम्हाला बाजूला जायला लावतात। काय प्रश्न आहेत आमचे? आज अमोल कोल्हे साहेब आणि सुप्रियाताई आक्रोश मोर्चा काढतायत, कांद्याचा प्रश्न आहे। अरे आमचे पवार साहेब ज्या वेळेस शेतकऱ्याचे मंत्री होते, कृषी मंत्री होते, आज आम्ही महाराष्ट्रात फिरतोय,
800 किलोमीटर फिरून आलो. प्रत्येक सभेत शेतकऱ्यांना आम्ही विचारतोय, तुमचा देशाचा कृषी मंत्री कोण आहे, नाव सांगा. तुम्हाला इथं किती जणांना नाव माहितीये? मला प्रश्न आहे तुम्हाला, कोण सांगेल देशाच्या कृषी मंत्र्याचं नाव? आत्ताच्या अनेक लोकांना अजून वाटतंय पवार साहेबच कृषी मंत्री आहेत. आत्ता देशाचे कृषी मंत्री कोण आहेत? कुठं सांगतात ना, अख्ख्या महाराष्ट्रात कोणी सांगू शकत नाही. ही जर परिस्थिती असेल तर पवार साहेबांचं महत्व कळतं. त्या विदर्भातल्या लोकांना आम्ही म्हणालो, हे कसं काय ते कसं काय, शेतीपूरक व्यवसाय नाही, तुम्ही कुठून आला आमची ते विचारपूस करायचे. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं पुण्यावरून आलोय, हवेली तालुक्यातले. तर ते लोक म्हणायचे, खोमणे मामा तुमचं पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांतलं खूप चांगलंय हो, तुमच्याकडे शरद पवार आहेत. हे खोटं बोलत नाही तुम्ही. विदर्भातल्या कुठल्याही माणसाला जाऊन फोन करा. विदर्भ मराठवाड्यातली अनेक गावं आजही आपल्या पुणे जिल्ह्याच्या बरोबरीत यायला त्यांना अजून 20 वर्ष लागतील. अरे कुणी उभारली आमची धरणं? या पुणे जिल्ह्यातली जी काय 8-10 धरणं नव्याने बांधली गेली ब्रिटिशांच्या नंतर, कुणी धरणं बांधली? ही कुणी MIDC आणल्या? या बारामतीतली MIDC आणली कुणी? आर्थिक दृष्ट्या सुजलाम सुफलाम एक कॅनल आणले कुणी? कुणी शिक्षण संस्था उभ्या केल्या? कुणी IT पार्क आणले? हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. पण पवार साहेब, तुम्ही अनेकांना दिलं, अनेकांना मोठं केलं साहेब. तुम्ही प्रफुल्लभाई पटेल सारखा माणूस पडलेल्या माणसाला सुद्धा तुम्ही, आमच्या सुप्रियाताई संसद रत्न असताना सुप्रियाताईंना तुम्ही मंत्री कधीच केलं नाही, पण प्रफुल्ल पटेलांना, पडलेल्या माणसाला तुम्ही मंत्री केलं. पवार साहेब, सुप्रियाताईंना कधीच सत्तेचा वाटा दिला नाही, कुठलं महामंडळ दिलं नाही. का नाही दिलं साहेब? तुम्ही दिलीप वळसे सारख्या माणसाला मांडीवर बसवलं, मानसपुत्रासारखं स्वतःचा वारस असल्यासारखं सांभाळलं, पण सुप्रियाताईला आमच्या काहीच दिलं नाही. 18 वर्ष संसद रत्न आहेत, असतील पवार साहेबांच्या कन्या, पण त्यांनी खासदारकी संसदेमध्ये स्वतःच्या मेरिटवर स्वतःला सिद्ध केलं, हे लक्षात ठेवा. 7 वेळा संसद रत्न झालेलं भारतीय जनता पार्टीचं एक नाव सांगा. 2 वेळा महासंसद रत्न झालेलं एक नाव सांगा महाराष्ट्रात. अरे डॉक्टर अमोल कोल्हे पहिल्यांदा खासदार झाले. नवोदित युवक, एका सामान्य कुटुंबातला युवक खासदार होतो लोकांच्या आशीर्वादाने. त्या डॉक्टर अमोल कोल्हे 2 वेळा संसद रत्न झाले. अरे पवार साहेबांचे 2 नंग महाराष्ट्राचा आवाज संसदेमध्ये बुलंद करतायत. आणि म्हणून तुमची आमची जबाबदारी वाढलेली आहे. या भारतीय जनता पार्टीने पक्ष फोडले, शिवसेनेवर दरोडा टाकला, पहिला उद्धव ठाकरेंच्या पक्षावर दरोडा टाकला, राष्ट्रवादी पक्षावर दरोडा टाकला, घरं फोडली आणि माणसात माणूस ठेवला नाही. ओबीसीला सांगितलं भारतीय जनता पार्टीने तुमचा मराठा शत्रू आहे, मराठ्यांना सांगितलं तुमचा ओबीसी शत्रू आहे, कधी मराठ्यांना सांगितलं तुमचा दलित शत्रू आहे, दलितांना सांगितलं मराठा शत्रू आहे, हिंदूंना सांगितलं मुस्लिम शत्रू आहे, मुस्लिमांना सांगितलं हिंदू शत्रू आहे. हे कोण करतंय? ही भारतीय जनता पार्टी करते. मित्रांनो लक्षात ठेवा, पुढचं महिनाभर सरकार रजेवर आहे. पुढचं महिनाभर सरकार फक्त जय श्रीराम म्हणणार आहे. पंतप्रधानापासून सगळेजण फक्त जय श्रीराम म्हणणार आहेत. अरे आमचा रामकृष्ण हरी आहे, आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहोत. संत तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. या वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्रातल्या आम्ही माणसं, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातली माणसं, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली माणसं, गोळवलकर, हेडगेवार आणि गोडसेंच्या बाजूला मांडीला लावून जर बसली असतील तर त्यांचा आम्ही धिक्कार करतो. गोळवलकर, हेडगेवारच्या मांडीला मांडी लावून बसून कुणी आम्हाला नरेंद्र मोदीचं महत्व सांगू नका. खूप काय बोलण्यासारखं मित्रांनो. माझ्या युट्यूबवर तुम्हाला भाषणं ऐकायला मिळतील, अनेक व्हिडिओ आहेत, तुम्ही जरूर ऐका. मी या ठिकाणी अनेक नेते आपले बोलणार आहेत, मला बोलायला वेळ नाही, अनेक मुद्दे मी शिल्लक ठेवतोय. मी नक्की पुन्हा येईल.